नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 जून 2026. शेतकऱ्याचे फोन आले की हे वारं कधी बंद होणार आहे. तर तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी 18 तारखेला वारं बंद होईल, कुठं 19 तारखेला बंद होईल, कुठं 20 तारखेला आणि काही ठिकाणी 21 तारखेला. जिथं लवकर बंद होईल पाऊस तिथं लवकर पाऊस येईल, जिथं वारं एक दिवस उशिरा गेलं तर तिथं एक दिवस उशिरा पाऊस येईल. पण राज्यामध्ये मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र 21 जून ते 30 जून दरम्यान पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या देखील सुरू होतील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तुम्हाला सांगतो, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय होणार आहे, वातावरणात बदल होईल आणि दररोज काय होईल, सगळीकडे ती एकदम 21 जून ते 30 जून मध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी 21 जूनला येईल, कुठं 22ला, कुठं 23, 24, 25, 26, 27, 28 दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल. मग पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे ह्या 21 ते 30 मध्ये पाऊस पडेल आणि ज्या ठिकाणी चांगला पाऊस पडेल त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान म्हणता राज्यात वातावरणात बदल होणार आहे आणि हे जे वारं आहे हे काय होणार आहे, 19 जूनच्या नंतर बंद होणार आहे. काही ठिकाणी 20 जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, मात्र पाऊस येणार आहे एवढं निश्चित आहे. धन्यवाद.